तुमच्या हातून हा केला गेलेला ढोकळा जेव्हा कोणी खाऊन बघेल तेव्हा एकच प्रश्न विचारेल, ढोकळा आणला कुठून? कोणाला हे खरं वाटणारच नाही की हा तुम्ही घरी बनवला आहे. एवढा मार्केटसारखा तसाच्या तसा सारखा सेम होतो, अगदी सेम चवीलासुद्धा आणि त्याचा फ्लफीनेससुद्धा. आत्ता ज्या 2 चाळण्या दाखवल्यात त्यातली ही चाळणी वापरायची नाही आहे, थोडीशी जाड असते ती. अतिशय बारीक बारीक असलेली चाळणी वापरायची आहे. आपल्याला बऱ्यापैकी चाळून घ्यायचं आहे हे पीठ चांगलं, जेवढं बारीक, ह्याहून जास्त बारीक असेल तर ती बारीक घ्या, काही हरकत नाही आहे. तर इथे मला 2 ढोकळे बनवायचे आहेत. आता दोन्ही ढोकळ्यांचं बॅटर मी एकदाच करू शकते, पण मी तसं नाही करणार आहे, कारण हाही एक्सपेरिमेंट माझा करून झालेला आहे. तर ढोकळा म्हटला की मापात पाप अजिबात जमत नाही. प्रॉपर मापाने जर तुम्ही ते केलं तरच तो परफेक्ट होतो. आता तुम्ही म्हणाल की 2 ढोकळे बनवायचे तर दोघांचं बॅटर एकदाच केलं तर काय बिघडतं? तर नाही, मला 2 एका कपाचे वेगवेगळे ढोकळे बनवायचे आहेत आणि ते किती होतात ते अंदाज येईल तुम्हाला पुढे पाहिल्यानंतर. तर मला दोन्ही वेगवेगळे ढोकळे बनवण्यासाठी वेगवेगळ्या बाउलमध्ये हे बॅटर घ्यायचं आहे. तर मी प्रॉपर पहिले बेसन पीठ चाळून घेतलं, मग पुन्हा मेजर केलं आणि परफेक्ट 1 कप एका बाउलमध्ये आणि दुसरा कप बेसन पीठ दुसऱ्या बाउलमध्ये घेतलं आहे. त्यानंतर 1 चमचा सायट्रिक ॲसिड घेतलं आहे आणि अर्धा चमचा मीठ आणि बरोबर ज्या 1 कप मापाने आपण बेसन पीठ मोजून घेतलं आहे त्याने 3/4 पाणी बाजूला काढून घेतलं आहे. यामध्ये परफेक्टली बरोबर अगदी हॉटेलसारखी चव हवी असेल तर 4 टीस्पून शुगर हवी असते, पण मी इथे 2 चमचेच घेणार आहे. चव थोडीशी कमी गोड होते पण मला तो आवडतो. अर्धा चमचा हळद आणि हे जे काही आपण काढलं तेही सुद्धा चाळून घेणार आहोत बारीक बारीक. ते प्रॉपर मिक्स होणं गरजेचं आहे, नाही तर तुम्हाला माहिती असेल कधी कधी काय होतं, सोडा आणि हळदीची वगैरे रिॲक्शन होऊन तो ढोकळा लाल लाल होतो. तर नाही, आपल्याला तसं करायचं नाही आहे. हे सगळं पीठ पुन्हा एकदा चाळून मिक्स करून पुन्हा पिठात, कोरड्या पिठामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट्स पद्धतशीर मिक्स करून झाल्यावर थोडंसं पाणी टाकायचं जे मोजून घेतलं आहे 3/4 कप त्यातलं आणि 1 चमचा तेल, 1 टीस्पून प्रॉपर आत्ता दाखवलं आहे तसं. तर ते घ्यायचं आहे, हे बघा ह्या चमच्याने. आणि त्यानंतर आपण हे बॅटर व्यवस्थित, जेवढं पाणी आपल्याला दिलं आहे, तुम्हाला वाटेल कमी होतं आहे, कदाचित पूर्ण 3/4 कप मोजून घेतलेल्या पाण्याने पूर्ण बॅटर जेव्हा भिजून गेलं तेव्हा असंही वाटू शकतं की पाणी जास्त झालं की काय. तर नाही, हे परफेक्ट माप आहे. ह्या मापामध्ये अजिबात पाक करून जमणार नाही. मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला, हे परफेक्ट माप आहे. ह्याच मापाने घ्या. फार तर त्यामध्ये एक्सपेरिमेंट करायचं असेल तर तुम्हाला अगदीच परफेक्ट हवा तर 4 चमचे साखर, त्याहून जास्तही घेऊ नका, अजिबात छान लागत नाही, तो गुळचट गोड गोड होतो. आणि जर तुम्हाला शुगर जास्त वापरायची नाही आहे, अगदी गोड गोड नको आहे, तर तुम्ही 2 चमचे माझ्यासारखे साखर घेऊ शकता. तर अशा प्रकारे हे 3/4 कप मोजून घेतलेल्या पाण्याने आपल्याला हे बॅटर भिजवून घ्यायचं आहे. तर जसं मी ह्या बाउलमध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट्स सुके घेतलेत तसे त्याही बाउलमध्ये घेतलेले आहेत, तेही त्याच पद्धतीने मिक्स करून पुन्हा एकदा 3/4 कप वेगळं पाणी मेजर करून पुन्हा तेही बॅटर वेगळं भिजवून ठेवणार आहे. मी या ढोकळ्याच्या रेसिपीबद्दल जी काही मापं दिली त्याबद्दल एवढी शुअर यासाठी आहे कारण की मी एवढे ढोकळे बनवून शिकलेली आहे. तर अक्षरशः तुम्हाला सांगू नाही शकत मी, असंख्य ढोकळे माझे फेल गेलेले आहेत आणि त्यानंतर मला ही रेसिपी परफेक्ट भेटली आणि मला तुमच्या सगळ्यांचे ढोकळे तसेच व्हावेत अशी इच्छा आहे माझी. तर हे झालेलं आहे आपलं बेसन मिक्स करून पाण्यामध्ये भिजून. तर ह्याला आपण झाकून ठेवायचं 10 मिनटं, कमीत कमी 10 मिनटं, जास्तीत जास्त 20-30 हवे तेवढे मिनटं ठेवा. तसंच मी ते दुसरं बॅटरही भिजवून घेतलं आहे. हे खोबरं ह्याच्यासाठी घेतलं होतं की मध्ये मला चटणी करायचा प्लॅन होता थोडासा. आणि आता आपण हे पाणी गरम करायला ठेवणार आहोत, उकळायला. तर आपल्याला हे बॅटर ज्यामध्ये टाकायचं आहे त्यामध्ये ढोकळा बनवून घ्यायचा आहे. त्या केक टिनला किंवा ढोकळा टिनला तुम्ही सगळीकडनं ऑइल ग्रीस करून घ्यायचं आहे. आणि आता बघा, मगाशी जरी तुम्हाला तो कितीही थिन वाटत असेल, ते पातळ बॅटर वाटत असेल, तरी बघा ते 10 ते 15 मिनटामध्येच पूर्ण घट्टसर होऊन येतं. अर्धा चमचा खायचा सोडा टाकणार आहोत, बेकिंग सोडा, आणि त्यानंतर हे फेटून घेणार आहोत. हे फेटून घेतलेलं मिक्सचर आपल्याला लगेचच आपल्या त्या केक टिनमध्ये टाकायचं आहे, ऑइल ग्रीस केलेल्या केक टिनमध्ये. आणि झालं, एकदम सिंपल प्रोसेस आहे. करून बघा, सोपा आहे, इझी आहे, आवडेल तुम्हाला. बेकिंग सोडा ॲड केल्यानंतर बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की सोडा, त्यानंतर मीठ, त्यानंतर सायट्रिक ॲसिड, हळदसुद्धा आहे यामध्ये. तर ह्या सगळ्यांचे
ॲसिड्स रिॲक्शन्स होऊन आहे ना कलर कॉम्बिनेशन्स चेंज होतात. कधी ढोकळा ऑरेंज होतो, कधी रेड होतो वाफ लागल्यानंतर. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे ढोकळे नको असतील तर व्यवस्थित परफेक्ट मिक्स करून घ्या. आणि हे तयार झालेलं बॅटर आपल्याला केक टिनमध्ये टाकायचं आहे. आणि झालं. हे बॅटरची इथपर्यंत प्रोसेस तर झाली आहे. टॅप टॅप करा, बबल्स फॉर्म नको व्हायला जास्त म्हणून. आणि त्यानंतर ह्या गरम उकळलेल्या पाण्यामध्ये ठेवून द्या. झाकून ठेवल्यानंतर वाफ जाणार नाही भांड्यातून बाहेर याची काळजी घ्या. आपल्याला हा ढोकळा मीडियम गॅसवरती कमीत कमी 20 मिनटं करून घ्यायचं आहे. 20पेक्षा काही जणांना भांडं किती वाफ बाजूने मिळते यावर डिपेंड आहे. तर कधी कधी 30 मिनटंही लागू शकतात, पण 20 मिनटापेक्षा जास्त लवकर हा होत नाही. तर हा होतो कसा तयार, तर त्यामध्ये काडी किंवा म्हणजे उडनची स्टिक टाकून बघितली, चाकू टाकून बघितला तरी पण चालेल. नाही हा बाजूने एवढा कडा सोडतो ना, इझिली होऊन जातो. आता हा दुसरा ढोकळा पण मला बनवायचा आहे, तो मी करून घेणार आहे. तर साईड बाय साईड हा होतच राहणार आहे आपला ढोकळा. तोपर्यंत आपण तो थंड करून घेऊयात. तो थंड झाल्यानंतर जेव्हा आपण काढू तेव्हा तुम्ही बघा, टॅप 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 पुन्हा उकळलेल्या पाण्यामध्ये हा ढोकळासुद्धा गेला बनायला. आणि मीडियम गॅसवरती आपल्याला 20 मिनटं वाफवून घ्यायचा आहे. 20 मिनटानंतर हाही ढोकळा अगदी तसाच तयार झालेला आहे. बघा, रेडी. कुठेही बॅटर लागलेलं नाही आहे चाकूला. एकदम परफेक्ट ढोकळा रेडी आहे. त्याच्या कडा बघा, ह्या कडा म्हणत होते मी, बाजूला अलगद सुटलेल्या असतात त्या कडा. आता फोडणीसाठी कढीपत्ता, वेगवेगळ्या प्रकारच्या फोडण्या करतात. कढीपत्ता, राई आणि त्यामध्येच साखरेचं पाणी आणि मीठ चवीनुसार, थोडंसं लिंबाचा रस वगैरे टाकूनसुद्धा केलं जातं ते पाणी. आता सध्या मी एवढंच केलं कारण मला हा डब्यामध्ये सुद्धा भरायचा आहे आणि द्यायचा आहे. त्याच्यामुळे नेहमीच होमकुक रंजना भरपूर काही रेसिपीज पाठवत असते. तर म्हटलं माझ्या मम्मीला माझा फेवरेट ढोकळा माझ्या हातचा खूप आवडतो, तर मी तिला तो देणार आहे नेऊन. हा बघा, तुम्ही कापताना बघू शकता तो अलगद कापला जातो. तो हे बघा, तुम्हाला एक पीस उचलून दाखवते की तो किती जास्त फ्लफी आणि सॉफ्ट आहे. तो तुम्ही प्रेस करून बघितलात ना की तो पुन्हा त्याच्या जागेवर येतो. एवढा स्पॉन्जसारखा सॉफ्ट होतो हा. नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडणार आहे ही रेसिपी. बघितलं. आता पहिले आदूला देते खायला, कारण ती केव्हाची वाट बघते, कधी देतेस कधी देतेस. त्यामुळे मी ह्यामध्ये मिरची वगैरे नाही टाकली. असंच देऊ ना, जॅगरी पावडर नको ना टाकू. हे छान लागेल का सगळं जॅगरी पावडर टाकून. आणि मॅडमला ढोकळ्यासोबत दही खायचं आहे. आता आदूला ढोकळा दिला आहे, तिच्या रिॲक्शन्स बघा. लहान मुलं खोटं बोलत नाहीत ना. बघा, होय हिरोईन. कसं झालंय? कोणती क्लिप लावली असती गंदीवाली? खराब झाली ती. नाही, मी दुसरी लावली होती. काढू आपण, राहू दे आता नंतर काढू, खाऊन घे. अगं तिचं निघालंय ती आहे. राहू दे आता, खाऊन घे पहिले. कसले दाणे आहेत ग ते? तुला ढोकळ्यासोबत दही खायला आवडतं? नुसतं पण आवडतं आणि ढोकळ्यासोबत पण छान लागतं का? ढोकळा नुसता छान लागतोय की दही सोबत छान लागतोय? दही सोबत छान लागतोय. कसा झालाय? कडक कडक झालाय की मोमो झालाय? मोमो म्हणजे काय? टॉवेल मोमो असतो तसा मोमो झालाय. एवढा मोमो झालाय टॉवेल सारखा.
वा, आवडला का तुला? आवडला. तुला स्कूलमध्ये पण देत जाऊ मग मी. सध्या का मोठ्या? आता मोठ्या स्कूलमध्ये जाणार ना तू. मोठी कधी आहे? मोठी थोडीशी मोठी झाली आहे ना. थोडीशी मोठी आहे माझ्याशीच तर यायची. छान नाही येते ती क्लिप. काढून टाकली. काय पाहिजे? पाणी. सावकाश. कशी झाली मग टेस्ट? छान छान. छान छान बोला ना. हा, बघितलं ना. सकाळी कोयल होती तिथे, हाक मारत होती, आदू कुठे गेली आहे, आदू कुठे गेली आहे, आदू. अशी हाक. मग हा, कुठे होती? ती गेली आता. येईल उद्या परत येईल. किती छान वाटतंय ना बाहेर. वाव, आणि तुझा इथे टेबल पण आहे, किती छान. वाव. फिनिश झालं की सांग हं, काय हवं असेल तर सांग मला. आईचा खूप भारी झालेला म्हणजे आईचा तुला आठवलं रंजनाईचा ढोका मी केलेला? तिचा पण छान झालेला का? मग सगळ्यांना सांग की तिची रेसिपी पण बघा. शी पण रेसिपी बघा आणि मामाची पण बघा. सगळ्यात जास्त छान कोणाचा झाला? मम्मा आणि पप्पा. मम्मा आणि पप्पा? मम्मा आणि आई. दोघींचा पण छान झाला. एवढा छान झालाय. तुझ्या इथे लागलंय दही साईड साईडला. छान. चला फिनिश करा. बघू देत एकदा किती छान झालंय. वाव, किती छान टेम्पटिंग दिसतोय ना एकदम. यम्मी एकदम. तूच बनवणार आहे. हो, पण मी आत्ता खाणार नाहीये, मी नंतर खाणार. का? खा. नंतर. खा. नाही. तूच खा. नाही ग. खा ना. नाही ग. खा. नाही, थोड्या वेळाने खाणार मी. खा. खा ना. मी तिथे सगळं आता क्लीन करते ना. हे बघ किती दाणे हातात. त्याला मस्टर्ड म्हणतात. मस्त आहे, मस्त. नाही, छान असतात ते. राहू दे, खा, छान आहेत ते. इथे शेवटे मी. राहू दे, ते तोंडात जाईल तर आपोआप चावशील तू, तर मस्त कुरकुरीत लागतील, क्रंची क्रंची. इथे शेवटे का? बघ, अशी अशी एक दाणा खाऊन बघ कसा क्रंची लागतो. है ना? मग ती खावायची आहे रे बाबा. छान दिसतंय का तुला? हो. आवडतात? तिथले पण खावायचे आहे. हो, खूप सारे फ्लॉवर्स आलेत. काय मग आपण खायची नाही ते आणि छान दिसणार नाही. हे बघ. चल खा. बाय बाय. बाय बाय. मी आता क्लीन करून येते, तोपर्यंत खाऊन घे. मी काही कुठे लांब नाही चालले, किचनमध्येच चालले. नाही. बाय. फिनिश करा. काय हवं असेल तर सांगशील मला, मी आणून देईन. हाक मार मला. हां, सगळ्यांना बाय कर. बाय 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 बाय. खा. तर हे बघा, थंड झालेला ढोकळा आहे. ह्या अगदी अलगद कडा बाजूने निघून जातात आणि हा अलगद निघतो, म्हणजे तुम्हाला टॅप टॅप पण करायची गरज नाही आहे किंवा काहीच नाही. हाही ढोकळा बघा किती स्पंची झालेला आहे, एकदम परफेक्ट स्पंजी. वाव. आता हा तिखट मिरची, राई, तुम्हाला जे आवडतं त्यावर टाकून खाऊ शकता तुम्ही. काही जण तिळही टाकतात, तिळही छान लागतात. तर हा डब्यात भरला आहे मी
हा देणार आहे मी होम कुक रंजनाला. नेहमीच ती आम्हाला काय काय देत असते, पण मी तिला द्यावा असा एकच आवडीचा पदार्थ आहे तिचा ढोकळा. त्यामुळे हा तिच्याकडे जाणार आहे. तिच्याही रेसिपीज खूप छान आहेत ढोकळ्याच्या, करून बघा.